मी मिस केला होता आता सर तुम्हाला. बर 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 बोला की सर. हा सावकी बोलतोय मी पुणे युनिव्हर्सिटी मधून. तर गाडगेंच्या सोबत आम्ही आलो होतो औषध घ्यायला. तर मला तर मला अजून 3 बाटल्या होत्या. बराचसा फरक पडलाय ना. हा माझे तर ते HB1 12 होतो डायरेक्ट 6 वर आलाय आता. गुड. अरे बापरे 6 म्हणजे सर तुम्ही आता जिंकलीच जवळजवळ 5.7 च्या आत आला की मग विषयच मिटला आपला विषयच मिटला. 6 वर आले. फार बरोबर. अजून 3 बाटल्या घ्यायच्या होत्या. आता कसं आहे तुम्ही कुरिअरला पाठवाल का इकडे मला? कुठं पाठवायचे तुमच्या? इथं पुणे विद्यापीठात पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. बर 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 चालेल. मग काय कुरिअर चार्जेस लागतील तेव्हा बरं बघूया मी काय करायचे. इथल्या इथं आहे मला तर पाठवीन मी. पण आता किती होती म्हणले तुमची HB1C? 12 होता आता 6 वर आहे. 6 वर आहे. औषध घेतल्यापासून. गुड गुड व्हेरी गुड. म्हणजे बघा 5.7 च्या आत यायचंय आपल्याला. आणि जरी आलं एक महिना जास्त जरी औषध घेतलं तर औषधाचा काही साईड इफेक्ट नाही आहे. खूप चांगला आहे. आता साखर थोडी कमी जास्त येऊ द्या आली तर काय बिघडत नाही. साखर कमी 77 165 आली. बर बर बर. पूर्वी खूप होती ना जास्त. पहिले रिपोर्ट 400 होती. 400 आणि 250 होती. बघा 400 आणि 250. आता नाही ते मला डॉक्टरने इन्शुरन्स चालू केली होती ना. हा तर आपल्याला पूर्ण बंद करायचं मला इन्शुरन्स. ते आता डोस बीस सगळं कमी करतील. डॉक्टरांना वरचेवर रिपोर्ट दाखवत जावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे HB1Cचा रिपोर्ट दाखवा त्यांना. आणि तुम्ही जसं रुटीन ठेवले तसंच ठेवा. मध्ये आधी मला कधीतरी फोन करत जावा. मी पुन्हा रिव्हिजन करत जाईन. कारण मला कसं आहे मला बॅड बॅकअप घ्यायचंच नाही बघा कुठला. बरोबर कॉल केला नाही मी बोलत होतो. एक जणांना औषधच पाठवायचं ना वजन कमी करायचं. हा त्यासाठी बोलत